गोंदिया जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. पेट्रोलमध्ये तब्बल ₹3.18 तर डिझेलमध्ये ₹3.09 वाढ झाल्याने नागरिकांमध्ये महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सकाळी नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना अचानक वाढलेले दर पाहून आश्चर्याचा धक्का बसला. वाढत्या इंधन दराचा थेट परिणाम आता वाहतूक, भाजीपाला, अन्नधान्य तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून महागाईमुळे आधीच सामान्य नागरिक त्रस्त असताना आता इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडणार आहे. विशेषतः रोजंदारीवर काम करणारे कामगार, छोटे व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना या वाढीचा मोठा फटका बसणार आहे. वाहनधारकांनी सरकारने दरवाढ नियंत्रणात आणावी अशी मागणी केली आहे. दरम्यान ऑटो चालक आणि मालवाहतूक व्यवसाय करणाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. इंधनाचे दर वाढले तर आमचा रोजचा खर्च वाढतो, पण प्रवाशांकडून जास्त भाडे घेतली तर वाद होतात, अशी प्रतिक्रिया काही ऑटो चालकांनी दिली. तर ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी सांगितले की डिझेल दरवाढीमुळे मालवाहतुकीचा खर्च वाढणार असून त्याचा परिणाम बाजारातील वस्तूंच्या किमतींवर होणार आहे. सध्या वाढत्या महागाईमुळे नागरिक चिंतेत असून आगामी काळात आणखी दरवाढ होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काय सांगणार, आज पेट्रोल डिझेलचे रेट एकदम वाढलेले आहे. सकाळी आलाय, काय माहिती झाली? आज सकाळी पेट्रोल भरायला आलो तेव्हा कळलं की ₹3.20 पेट्रोलवर वाढले आणि डिझेलवरही ₹3.09 वाढले. आपण जर पाहिलं तर आता मागे 5 राज्याची निवडणूक झाली तेव्हा किती पेट्रोल लागलं पण कोणती रेट वाढले नाही आणि आज अचानक रेट वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसतो. कारण एकीकडे डिझेल जर आपण म्हटलं तर दळणवळण आणि सगळ्याच वस्तू महाग होतील ना, त्याच्यात भाजीपाला असो, किराणा असो. पेट्रोलमुळे ॲटोचे भाव वाढतील, त्याच्यामुळे त्याचा सर्वसामान्य लोकांना त्याचा फटका बसेल आणि महागाई नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे सरकारने किमान सध्या तरी याचे रेट वाढवू नये आणि जसे होते तसेच रेट ठेवावे अशी माझी सरकारला मागणी आहे. दिनेश सहारे। क्या बताएंगे, अभी पेट्रोल का है क्या हुआ? पेट्रोल में वो भरने के लिए आया तो ₹3.30 बढ़ गया है। अब हम लोग कैसा करेंगे, अब समझ में नहीं आ रहा है। अब पब्लिक की तरफ हम अगर रेट बढ़ाएंगे तो पब्लिक रेट नहीं बढ़ाती। अब कैसा करेंगे, महंगाई भी बढ़ गई है, हर चीज़ का रेट बढ़ गया है। अब ये पेट्रोल का गाड़ी में हमको तो पुराना है ही नहीं। अब सवारी ऑटो है, सवारी को अगर बढ़ानी चाहेंगे तो सवारी बैठने दिखती नहीं। अब इस बारे में क्या विचार है, अब देखते भाई लोग क्या बोलते तो हमारे स्टैंड के। अब शासन से क्या हुआ? शासन से अब देखो शासन क्या करती है। अब यूनियन वाले जाएंगे, अब सब लोग मिलके, अब कैसा क्या है तो। ₹3 वाढलेले आहे, त्याच्यामुळे महागाई तर कुठेतरी वाढणार आहे का? आता डिझेल वाढला, पेट्रोल वाढला की तुम्ही समजा की आता भाडा वाढेल. भाडा वाढले की मार्केटमध्ये हर आणि जो ₹100 चीज येत होती त्या 150ला येणार आहे. कारण की तुमचे डिझेल पेट्रोलच वाढले ना. आज ट्रान्सपोर्टिंगचा रेट वाढला, याचा मतलब की तुमचे रेट वाढणार. कारण की ट्रान्सपोर्टिंग जो येणार आहे ते तर बाहेरूनच येणार आहे ना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त डिझेल पेट्रोल लागते. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.